आपण इथं उभं केलं त्याचे परिणाम आहेत. कारण आता ही शिकली त्या दोन्ही संस्था आपण उभ्या केली. पीडीसी बँक त्या दिवशी 11:30पर्यंत उघडी होती असा आरोप रंजन तावरे यांनी केला आहे. एकंदरीत त्यांनी आचारसंहिता भंग झाल्याचा तक्रार देखील दाखल केली. असं आहे की लोकसभेची निवडणूक जेव्हा झाली तेव्हा वेळेला अशीच बँक ही रात्री 12 का 2 वाजता उघडलेली होती आणि त्यामुळे या बँकेमध्ये हा दुसऱ्यांदा घडतो. बँक कशी उघडेल? बँकेचं नेतृत्व करणारे जे लोक आहेत त्यांच्या काही सूचना असल्याशिवाय तो कर्मचारी कसा उघडेल? आणि रात्री 2 वाजता 12 वाजता एवढी लोकांची सेवा करण्याची स्थिती आपल्याच बँकेमध्ये दुसऱ्यांदा दिसते. याचा अर्थ काय समजायचं समजा. कारखान्याच्या मतदार याद्या देखील तिथं सापडल्या. त्याची खरेदी काय पडणार नाही. साहेब, एकंदरीत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची पॉलिसी काय दिसते आपल्याला? कशामध्ये? अमेरिकेसंदर्भात जी चालू आहे त्या संदर्भात अमेरिकेशी आपले संबंध चांगले आहेत, त्याच्यामध्ये काही वाईट नाही. काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये धरणं त्यांची काही आपल्याला पटत नाहीत, पण जे पटतात ते घेऊन पुढे जायचं. अमेरिका जगातली महाशक्ती आहे हे दुर्लक्ष करून चालत नाही. साहेब, अहमदाबादला जो काही विमान दुर्घटना झाली त्याच्यानंतर त्याच्यानंतरही 2-3 अपघात होता वाचले एअर इंडियाचे. त्याच्यानंतर वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत की याच्यावर की सायबर हल्ला झाला किंवा वेगवेगळे हे झालं. कशा प्रकारे बघता एवढ्या मोठी खरं तर एअर इंडियासारखी चिंता करण्यासारखी स्थिती आहे, पण सायबर हल्ला झाला असेल असं मला वाटत नाही. असं मला काही ऑथेंटिक माहिती नाही, पण एअर इंडिया आणि एकंदर जे आपली यंत्रणा आहे त्याची थोडीफार माहिती मला जी आहे ती माहिती लक्षात घेतली तर जी खबरदारी घ्यायला पाहिजे मेकॅनिकल साईडची ती एअर इंडिया नेहमी घेत असते. त्यांच्याकडे त्याची टीम आहे. पण दुर्दैवानं हा अपघात आहे, त्याची आता इन्क्वायरी होते, काय असेल ते त्यातनं बाहेर निघेल. साहेब, मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमाप्रश्नी समिती स्थापन झालेली आहे. यामध्ये तुमचा देखील समावेश करण्यात आलेला. चांगली गोष्ट नाही का? हा माझा समावेश केला तर मला माहीत नाही, पण नेहमीच हा प्रश्न ज्यावेळी येतो त्यावेळी मी त्याच्यात असतो आणि माझी महाराष्ट्राची भूमिका मांडायला राज्य सरकारला पक्षाची भूमिका न घेता सहकार्य करण्याची माझी नीती आहे. चलूया. तर रात्री 3 वाजता बँक उघडी असते, लोकांची सेवा करण्याची संधी साधतात. याचा अर्थ काय घ्यायचा तो तुम्ही समजून घ्या. लोकसभेवेळी सुद्धा बँक अशाच प्रकारे रात्री उघडली गेली होती.